तू काय दाखवणार आहेस? आज मी ब्रेडचा चिवडा दाखवणार आहे. ब्रेडचा चिवडा दाखवणार आहे. त्याचं साहित्य सांगतोस का मला काय काय आहे? होय, आपलं नॉर्मल चिवड्यासाठी जे जे असतं ते सगळं आहेच आहे. फक्त त्यामध्ये मी ऍड केलंय ब्रेड आणि यासाठी आपल्याला अजून लागेल कोथिंबीर, शेंगादाणे, काजू, भाजलेले पोहे ते आपण आता थोड्यात भाजून घेऊ, खोबरं, डाळ, कढीपत्ता, लसूण, साखर, मोहरी, मीठ चवीपुरतं, हळद, मिरची आणि लिंबू. ओके, हे डाळ जे हे काय म्हणजे तसंच आहे काय भाजून? नाही, हे भाजून घेतलेलं आहे. हे भाजून घे. होय. आणि हे जे पोहे आता आपण भाजून घेऊयात. आणि आता बाकी सुरुवात करताना आपल्याला असं करायचं की हे बाकीचे आयटम्स आहेत ते आपण सगळे डीप फ्राय करून घेणार आहोत. बर, मी पहिल्यांदा काय डीप फ्राय करायचं? सगळ्यात आधी आपण करूयात ब्रेड. ओके, हे इथं काय करायचंय? इथे तुम्ही तोपर्यंत पोहे भाजून घ्या. ओके, त्याला छान खरपूस तांबूस रंग येईपर्यंत आपण डीप फ्राय करूयात. हे ऑलमोस्ट तयार झालेत. सगळं तेल निथळून घेतलं की शक्यतो टिश्यू पेपरवर आपण काढून ठेवूयात, जेणेकरून कमीत कमी तेल पोटात जाईल. मस्त गोल्डन रंग आलाय. आता त्यात काय घालायचं आपल्याला? आता यामध्ये आपण काजू करून घेऊयात. चला, काजू झालेत, मस्त तांबूस रंग आलाय त्याला. हे काजू आपण डीप फ्राय करून घेतलेत. हे आता त्यात टाकून द्यायचं का? हो, झालं. म्हणजे मी इथे हे फोडणी तयार करू शकतो आपण. चला, मेजर आयटम्स तसे आपले डीप फ्राय करून झालेत. आता जे छोटे छोटे आयटम्स आहेत म्हणजे कोथिंबीर म्हणा किंवा खोबरं म्हणा, हे आपण लगेच काय अजून लागेल तुला? खोबऱ्याबरोबर लसूणही चालेल आणि हे पटकन होतात. बरंच आमचं तळणं झालेलं आहे. आता फक्त आपली कोथिंबीर तळायची. कोथिंबीर राहिली आहे, जो सगळ्यात लवकर होणारा आयटम आहे, त्यामुळे तो शेवटी ठेवला. आता तळणं झालंय ना आपलं? तळणं झालंय. ओके, आता काय करायचं मला? आता आपल्याला फोडणी करावी लागेल आणि एकीकडे हे जे सगळे आयटम्स आपण डीप फ्राय करून घेतले आहेत, ओके, हे सगळे मला या बोलमध्ये मिक्स करायचे. ठीक आहे. आणि आता आपण जे सगळं तळून काढलेलं आहे ते सगळं त्यामध्ये आपण टाकूया. सगळं तेल आता त्या आपल्या ह्याला गेलेलं आहे. बरोबर आहे. फर्स्ट क्लास. तर इथे तेल तापलेलं आहे, फोडणीचं तेल तापलेलं आहे. आता त्याचं काय करायचं सांग. त्यामध्ये आपण जसं नॉर्मली मला एक एक सांग. हो, चालेल. सगळ्यात आधी मोहरी, मोहरीनंतर एक एक कढीपत्ता, मिरची, चिमूटभर हळद, सवय नाही ना? नाही, असा ठसका आला म्हणजे तुमची फोडणी मस्त होणार आहे. मस्तपैकी गरमागरम फोडणी. क्या बात आहे. आणि मीठ चवीपुरतं टाकायचं त्यामध्ये. ओके, साखर चवीपुरती तुम्हाला हवी असल्यास, पण छान चव येते त्याने. हा, साखरेची वेगळी. अगदी बरोबर. आणि आपले जे डाळे मगाशी टाकायचे राहिलेत, याला तुम्ही ऍक्च्युली डीप फ्राय केले तरी चालतात, पण मला भाजलेले आवडतात म्हणून मी भाजलेले. आणि हे दाणे राहिलेत टाकायचे. दाणे सोड टाकू. हो. आणि जे आंबट शौकीन असतील, म्हणजे ज्यांना आंबट जास्त आवडतं त्यांनी लिंबू पिळावं. आता आम्ही तिघेही आंबट शौकीन आहोत, त्यामुळे आम्ही थोडंसं लिंबू पिळतो. क्या बात आहे. आणि आता हे खायला सुरुवात करायची, पण खाण्याच्या आधी तुम्हाला लिहून घ्यायला लागेल ना साहित्य आणि कृती. ते तुम्ही करा, आम्ही खायचं काम करू. ब्रेडचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचे तुकडे, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, काजू, जाडे पोहे, सुकं खोबरं, डाळ, लसूण, मोहरी, साखर, मीठ, कढीपत्ता, हळद, मिरची आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम कडकडीत तेलात ब्रेडचे तुकडे, काजू, लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर खरपूस तळून घ्यावी. जाडे पोहे खरपूस भाजून घ्यावेत. एका बाउलमध्ये हे भाजके पोहे घेऊन त्यात तळलेले काजू, कोथिंबीर, लसूण, ब्रेडचे तुकडे आणि सुकं खोबरं घालून एकजीव करावं. तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरच्या आणि हळदीची फोडणी करून ती चिवड्यावर घालावी. चवीनुसार मीठ, साखर, डाळ,
भाजलेले शेंगदाणे आणि लिंबाचा रस घालून चिवडा एकजीव करून घ्यावा.